नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FYBAचा सेमिस्टर सेकंडचा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे अल्पकालीन उत्पादन फलन, ज्यालाच आपण बदलत्या प्रमाणाचा नियम असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, अर्थशास्त्रात काळाचे प्रामुख्याने अल्पकाळ आणि दीर्घकाळ असे किती वर्गीकरण केले जाते असे वर्गीकरण करण्याचे कारण म्हणजे उत्पादन घटक स्थिर व बदलते असते. उत्पादन घटक काय आहे? स्थिर व बदलते. उत्पादन घटकांचे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन असे 4 घटक आहेत. हे 4 घटक स्थिर व बदलते असतात. अल्पकाळात उत्पादन प्रक्रियेत संयोजकाला उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाहीत. म्हणजेच काय? संयोजक म्हणजेच काय? की भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक. भूमी, भांडवल आणि श्रम या तीनही घटकांना एकत्रित आणण्याचं काम कोण करतं? संयोजक करतं. आणि ह्या संयोजकाला जे घटक आहेत त्या घटकांमध्ये अल्पकाळात त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. केवळ बदलत्या घटकांच्या नगसंख्येत वाढ अगर घट करता येते. म्हणजे कमी कालावधीमध्ये त्यांना भूमी, भांडवल आणि श्रम या 3 घटकांमध्ये अल्प काळामध्ये बदल करता येत नाही. तर केवळ बदलत्या घटकांच्या नगसंख्येत काय करता येतं? त्याला वाढ करता येतं. बदलत्या घटकांच्या नगसंख्येत वाढ अगर घट करून उत्पादनात वाढ अगर घट करता येते. आणि दीर्घकाळात काय? तर दीर्घकाळात मात्र उत्पादनाच्या स्थिर व बदलत्या घटकात बदल करता येते. म्हणजे दीर्घकाळामध्ये हे 4 उत्पादनाचे घटक असतात, तर ते स्थिर व बदलत्या घटकात त्यांना काय करता येतं? म्हणजे जे घटक स्थिर आहेत किंवा जे घटक बदलत आहेत त्यांच्यामध्ये त्या संयोजकाला काय करता येतं? बदल करता येतं किंवा वाढ आणि घट करता येतं. परंतु अल्पकाळामध्ये करता येतं का? अल्पकाळामध्ये करता येत नाही. म्हणून दीर्घकाळात कोणतेही घटक स्थिर नसतात. दीर्घकाळात कोणतेही घटक म्हणजे हे भूमी, भांडवल, श्रम, संयोजक आहेत ना, हे दीर्घकाळ म्हणजेच काय? भविष्यकाळ. आणि अल्पकाळ म्हणजेच काय? आता लेटेस्ट चालू असणार असं आपण विचार करू शकतो अभ्यास करताना. सर्व घटक दीर्घकाळामध्ये बदलते असतात. अल्पकाळात उत्पादन प्रक्रियेत बदलत्या प्रमाणाचा नियम कार्यान्वित होतो. लक्षात घ्या, आता बदलत्या प्रमाणाचा नियम कधी कार्यान्वित होतो? तर बदलत्या प्रमाणाचा नियम हा अल्पकाळामध्ये कार्यान्वित होतो. अल्पकाळात उत्पादनाचे स्थिर घटक ठेवून बदलत्या घटकाच्या मात्रा सारख्या प्रमाणात वाढवत नेला तर त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो? त्याचे विश्लेषण अल्पकालीन उत्पादन फलनाद्वारे किंवा बदलत्या प्रमाणाच्या नियमा आधारे केले जाते. बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या व्याख्या पुढील प्रमाणे केलेल्या आहेत. आता बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या व्याख्या ज्या आहेत त्या इथे, आणि ही जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती मी एका पुस्तकातून घेतलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये अवेलेबल असलेलं सूक्ष्म अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजश्री अप्पाराव जाधव व डॉक्टर प्रमोद बाजीराव बेरळीकर या सरांची पुस्तकातील ही माहिती आहे. आणि मला ती अतिशय आवडली आणि ती माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं ज्ञान पोहोचव असं मला वाटलं आणि मी तीच माहिती घेतली आणि तुम्हालाही ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे आहे बदलत्या प्रमाणाच्या नियमांची व्याख्या. आता हे स्टिग्लर आहेत. त्यांनी बदलत्या प्रमाणाची व्याख्या काय केलेली आहे बरं? तर एक मिनिट उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून केवळ एका घटकांच्या प्रमाणात सारख्याच प्रमाणात वाढ करीत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण घटत जाते. म्हणजे सीमांत उत्पादन घटते. उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून म्हणजे भूमी, भांडवल, श्रम, संयोजक. तर यातील जर आपण श्रम हा घटक स्थिर ठेवला, उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून केवळ एका घटकांच्या प्रमाणात म्हणजे समजा भांडवला या उत्पादन घटकांचं प्रमाणात सारख्याच प्रमाणात वाढत करीत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण घटत जाते. म्हणजे भांडवलामध्ये आपण बेसुमार वाढ केली तर उत्पादनात वाढ होते, परंतु विशिष्ट कालावधीमध्ये ते स्थिर होते आणि नंतर काय होते? ते घटत जाते आणि शेवटी काय होते? ऋणात्मक होते. म्हणजेच काय? सीमांत उत्पादन काय होतं? घटत जातो. आता
आपण प्राध्यापक सॅम्युएल्सन यांची व्याख्या पाहूया. प्राध्यापक सॅम्युएल्सन हे काय म्हणतात, की स्थिर साधनाच्या तुलनेत काही संसाधनांच्या संख्येत वाढ केल्याने उत्पादनात वाढ होते. परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर साधनांच्या समान वाढीतून प्राप्त होणारे अतिरिक्त उत्पादन हळूहळू काय होते, कमी होते. म्हणजेच काय, सुरुवातीला उत्पादन काय होतं, वाढतं, नंतर स्थिर राहतं आणि शेवटी घसरत जातं आणि मग ही काय होते, इथे ऋणात्मक होतं. म्हणजे हे असं पाहायला गेलं आपलं, इथं OX अक्ष, इथं OY अक्ष, आणि हे समजा इथून आपण जी लाईन घेतली तर ही सुरुवातीला काय होते, उत्पादन वाढते, नंतर मग स्थिर होते, इथे स्थिर होते आणि मग शेवटी घसरते आणि मग सीमांत हे काय घटत जाते. अशा तिथे समजू शकतो. ठीक आहे. इथे मी 4 ते 5 व्याख्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्हाला पेपरमध्ये किमान 1 किंवा 2 व्याख्या तुम्ही अभ्यास करून ती पेपरमध्ये लिहिण्याची अपेक्षा आहे. 5ही व्याख्या लिहिण्याच्या काही आवश्यकता नाही आहे. तुमचा पेपर हा 10 मार्काचा असतो प्रश्न. त्याच्यामध्ये प्रस्तावना आणि एखादी व्याख्या, वाटलंच 2 व्याख्या, त्याचा अर्थ पण एका ओळीमध्ये समजून सांगा. पुढे आहे पहिली अवस्था. पहिल्या अवस्थेमध्ये काय होतं, की वाढते उत्पादन फल किंवा घटत्या खर्चाची आवश्यकता. तर यामध्ये काय आहे, बदलत्या प्रमाणाच्या नियमाची पहिली अवस्था म्हणजे वाढते उत्पादन फल किंवा घटत्या खर्चाची अवस्था होय. घटता खर्च म्हणजे खर्च काय होतं, कमी होतो आणि उत्पादन काय होतं बाळांनो, वाढतो. चांगलं आहे ना. बदलत्या प्रमाणाच्या नियमाची पहिली अवस्था म्हणते वाढते उत्पादन फल आणि घटत्या खर्चाची अवस्था. या अवस्थेत उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक स्थिर ठेवून बदलत्या घटकाचे नग ज्या प्रमाणात वाढवले त्या प्रमाणांपेक्षा उत्पादनात काय होतं, जास्त वाढ होतं. म्हणजे 4ही घटकांचे उत्पादनाचे घटक स्थिर, 3 घटक जे आहेत किंवा 3 किंवा 2 घटक आपण जर स्थिर ठेवले आणि जो घटक आपण बदलू शकतो त्याच्यामध्ये जर वाढ केलं तर काय, ज्या प्रमाणात वाढवले त्या प्रमाणांपेक्षा उत्पादनात काय होतं, अधिक पटींनी वाढ होते. उदाहरणार्थ उत्पादन क्रियेत उत्पादनाचे घटक दुप्पट वाढवले तर उत्पादन दुपटीपेक्षा जास्त वाढते. या अवस्थेत सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन व एकूण उत्पादनात काय होते, वाढ होते. म्हणजे असं OX आणि OY, हा Y, हा X आणि हा 0. तर मग त्यांनी काय सांगितले, समजा आपण घेऊया हा वक्र आहे एकूण उत्पादनाचा. त्यांनी काय केलं, एकूण उत्पादनात वाढ होते. हां. आणि नंतर सरासरी उत्पादन घेऊया. मग सरासरी उत्पादनात देखील वाढ होते आणि सीमांत, हे बघा, उत्पादन प्रक्रिया उत्पादनाचे घटक दुप्पट वाढवले तर उत्पादन दुपटीपेक्षा वाढते. या अवस्थेत सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन व एकूण उत्पादनात काय होते, वाढ होते. हा एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन म्हणजे हे काय होते, वाढते. वाढते, लक्षात घ्या. आत्ताशी आपण पहिल्या अवस्थेत आहोत. आता दुसरी अवस्था बघा. दुसऱ्या अवस्थेमध्ये काय आहे, स्थिर फलाची अवस्था किंवा स्थिर खर्चाचा सिद्धांत. तर बदलत्या प्रमाणात नियमांची दुसरी अवस्था म्हणजे स्थिर फलाची अवस्था किंवा या अवस्थेला स्थिर खर्चाचा सिद्धांत असे म्हटले जाते. या अवस्थेत उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे स्थिर घटक ठेवून बदलत्या घटकाचे नग ज्या प्रमाणात वाढवले तेवढीच वाढ उत्पादनात होते. या अवस्थेत सरासरी उत्पादन स्थिर राहते. सीमांत उत्पादन अवस्थेच्या शेवटी 0 होते. त्यामुळे एकूण उत्पादनात घटत्या दराने वाढ होते. एक विवेकशील उत्पादन सीमांत उत्पादन 0 होईपर्यंत उत्पादनाचे नग वापरता येतं. म्हणजे मगाशी आपण पाहिलं, की हा एकूण उत्पादनाचा, हा सरासरी उत्पादनाचा आणि हा सीमांत उत्पादनाचा. परंतु दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं बाळांनो, सीमांत उत्पादन हे सीमांत उत्पादन काय होतं, हे इथे म्हणजे 0पर्यंत होतं. आपण इथपर्यंत मगाशी काय पाहिलं, का वाढते. इथे काय होते, वाढ होते ना, इथे वाढ होते आणि इथे काय होतं, स्थिर राहतं एकूण आणि सरासरी उत्पादन स्थिर आहे. परंतु ही जी सीमांत उत्पादनाची आहे वक्र, तो काय होतो इथे 0 OX अक्षाला तो जॉईंट होतो. इथे OX अक्षाला तो काय होतो, जॉईंट होतो. त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे, की सीमांत उत्पादन शेवटी 0 होते. हे बघा, इथे लाईन आहे ती शेवटी काय होते, 0 होते. असं त्यांनी इथे म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता तिसरी अवस्था, घटत्या फलाची अवस्था किंवा घटत्या खर्चाचा सिद्धांत. बदलत्या प्रमाणाच्या नियमाची तिसरी अवस्था घटत्या फलाची अवस्था होय.
ही म्हणजे या अवस्थेला वाढत्या खर्चाचा सिद्धांत असेही म्हणतात. या अवस्थेत सरासरी एकूण उत्पादन घटू लागते. या अवस्थेत सरासरी एकूण उत्पादन घटू लागते. सीमांत उत्पादन ऋण होते. त्यामुळे एकूण उत्पादन व सरासरी उत्पादन स्थिर राहते. सीमांत उत्पादन अवस्थेच्या शेवटी शून्य होते. त्यामुळे एकूण उत्पादन घटत्या दराने वाढ होते. एक विवेकशील उत्पादक सीमांत उत्पादन शून्य होईपर्यंत उत्पादनाचे नग वापरता आणतो. त्यानंतर तिसरी अवस्था आहे घटत्या फलाची अवस्था किंवा वाढत्या खर्चाचा सिद्धांत. बदलत्या प्रमाणाच्या नियमाची तिसरी अवस्था घटत्या फलाची अवस्था होय. या अवस्थेला वाढत्या खर्चाचा सिद्धांत असे म्हणतात. या अवस्थेत सरासरी उत्पादन एकूण उत्पादन घटू लागते आणि सीमांत उत्पादन ऋण होऊ लागते. त्यामुळे उत्पादन व सरासरी उत्पादन घटते. आता ती आकृती असेल मग अशा आपण हा एकूण उत्पादनाचा वक्र, हा सरासरी उत्पादनाचा वक्र आणि हा सीमांत उत्पादनाचा वक्र. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की बदलत्या प्रमाणाच्या नियमाची तिसरी अवस्था घटत्या फलाची आवश्यकता. म्हणजे हा पहिला वक्र वाढत होता, इथे स्थिर राहिला तर सीमांत उत्पादन शून्य झालं आणि तिसऱ्या अवस्थेत मात्र काय झालं, एकूण उत्पादन घटले, सरासरी उत्पादन पण घटले आणि सीमांत उत्पादन मात्र काय ह्या OX अक्षाच्या पण खाली गेली बघा ही लाईन. तर ही काय झाली, ही ऋणात्मक झालेली आहे. त्यामुळे उत्पादन व सरासरी उत्पादन घडलं. हा नियम आपण पुढील गृहीतकाच्या आधारे लक्षात घेऊया. इथे आकृती काढायला थोडंसं प्रॉब्लेम येते मला, काय हरकत नाही, हळूहळू शिकेल सगळं. घ्या गृहीतके. उत्पादनाचे 2 घटक गृहीत धरले आहेत. उत्पादनाचे कुठले 2 घटक, कोणतेही 2 घटक गृहीत धरलेले आहेत. उत्पादनाचा एक घटक स्थिर तर दुसरा घटक मात्र बदलता धरला आहे. आता उत्पादनाचे 2 घटक म्हणजे आपण भूमी आणि भांडवल डोक्यामध्ये ठेवूया. त्यानंतर उत्पादनाचा एक घटक स्थिर म्हणजे भांडवल हा घटक स्थिर तर दुसरा घटक बदलता गृहीत धरला आहे. भूमी हा घटक स्थिर तर श्रम हा घटक, चला इथे सॉरी इथे आपण भूमी पकडूया. भूमी हा घटक स्थिर तर श्रम हा घटक बदलता गृहीत धरला आहे. ठीक आहे, भूमी हा घटक आपण काय केलेला आहे स्थिर, म्हणजे भूमीमध्ये आपल्याला वाढ करता येते का बाळांनो? नाही, भूमीमध्ये नाही वाढ करू शकतात. भूमी हा घटक आपण स्थिर ठेवला आहे. तर श्रमामध्ये वाढ करू शकतो. श्रम हा घटक बदलता गृहीत धरलेला आहे. बदलत्या घटकाचे नग उत्पादन प्रक्रियेत सारख्या प्रमाणात वाढवले जातात. घटकांच्या नगसंख्येत 1, 2, 3, 4 अशी वाढ केली जाते. चौथा आहे उत्पादनाचे मोजमाप नगसंख्येत करता येते. 5वा आहे उत्पादन तंत्र स्थिर आहे. 6वं अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, पूर्ण स्पर्धा आहे. आणि 7वं आहे उत्पादनाचे सर्व घटक एकजिनसी आहेत. आता एकूण उत्पादन म्हणजेच काय, उत्पादनाचे स्थिर व बदलते घटक वापरून जे एकूण उत्पादन होते त्याला एकूण उत्पादन असे म्हणतात. सरासरी उत्पादन. एकूण उत्पादनाच्या नगसंख्येत बदलत्या घटकांच्या नगसंख्येत भाग दिला असता सरासरी उत्पादन प्राप्त होते. म्हणजे इथे तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. सूत्रामध्ये काय आहे, सरासरी उत्पादन एकूण उत्पादनाची नगसंख्या भागिले बदलत्या घटकाची नगसंख्या. आता सीमांत उत्पादन म्हणजे बदलत्या घटकाच्या एका नगसंख्येत केलेल्या वाढीमुळे एकूण उत्पादनात जी भर पडते त्या भरीला सीमांत उत्पादन असे म्हणतात. आता इथे मी तक्ता आहे, हा देखील पुस्तकातूनच घेतलेला आहे. तर तक्त्यामध्ये बाळांनो लक्षात घ्या, इथे स्थिर घटक म्हणजे उत्पादनाचे घटक हे काय स्थिर, बघा सगळीकडे स्थिरच अंक आहेत, स्थिर घटक आहेत. आणि इथे बदलते आहेत म्हणजे काही उत्पादनाचे काही घटक हे स्थिर ठेवल्यात आणि काही घटक हळूहळू बदलत. इकडे मात्र वाढ केली. बदलत्या घटकामध्ये पूर्वी 1 होता, आता तो वाढवला, 2 केला. एकूण उत्पादन दर्शवलेत स्थिर घटक, बदलते घटक, एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन. त्यानंतर इथे अवस्था दाखवलेल्या आहेत. तर बदलते स्थिर घटक ठेवलेले आहेत, काही घटक बदलले तर एकूण उत्पादनात काय होते, वाढ होते. पूर्वी 10 होता आता 22 झालं. सरासरी उत्पादन पण वाढते परंतु एकूण उत्पादनात कमी वाढते. इथे 22 येते ते 11 आणि सीमांत उत्पादन मात्र वाढते आणि थोडं म्हणजे कमी होत जाते. तर हे बघा पण वाढते ना, कमी पण थोडं, हे बघा इथे बदलते पण वाढत गेले, एकूण उत्पादन पण वाढते, सरासरी उत्पादन पण वाढते आणि सीमांत उत्पादन, त्यामुळे इथे वाढीची अवस्था दाखवलेली आहे. त्यानंतर मात्र स्थिर घटक ठेवून बदलत्या घटकांमध्ये वाढ केलं तर एकूण उत्पादन पण
सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन काय होतं, थोडंफार प्रमाणात स्थिर दिसतं आणि नंतर मात्र हे बघा, एकूण उत्पादन थोडं घटत चाललेलं आहे. हां, एकूण उत्पादन घटलेलं आहे, सरासरी उत्पादन पण घटत आहे आणि सीमांत उत्पादन मात्र शेवटी काय होत आहे, शून्य होत आहे आणि सरतेशेवटी काय झालेलं आहे, ते ऋणात्मक झालेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. वरील तालिकेत पहिल्या अवस्थेत सरासरी सीमांत एकूण उत्पादन वाढते, दुसऱ्या अवस्थेत सरासरी उत्पादन स्थिर आहे, सीमांत उत्पादन मात्र घटू लागलेले आहे आणि तिसऱ्या अवस्थेत सीमांत उत्पादन शून्य होऊन त्यानंतर त्यात ऋणात्मक झालेलं आहे. त्यामुळे सरासरी उत्पादन घटू लागते, एकूण उत्पादनात घटत्या दराने वाढ होते. आता या आकृतीद्वारे मगाशी मी हीच आकृती तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवत होती. हे बघा, हे सरासरी उत्पादन आहे, सॉरी, हे टोटल प्रोडक्ट, सरासरी उत्पादन सरासरी उत्पादनाचा वक्र हा एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन. एकूण हा सरासरी आणि हा सीमांत. हे सीमांत आहेत. ठीक आहे. सुरुवातीला एकूण उत्पादन वाढतं, नंतर सरासरी उत्पादन वाढतं आणि सीमांत उत्पादन देखील वाढतं, परंतु हळूहळू सरासरी एकूण हे स्थिर राहतं आणि सीमांत मात्र घटू लागतं, शून्य होतं आणि मग शेवटी हे तीनही हे घटू लागतं आणि एकूण उत्पादन घटू लागतं, सरासरी उत्पादन घटू लागतं आणि तेव्हा सीमांत उत्पादन काय होतं, ऋणात्मक होतं. इथे त्याचं आकृतीचं विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर आहे बदलत्या प्रमाणाचा नियम, अनुभवास येण्याची कारणे. का बरं असा अनुभव मिळतो आपल्याला, तर उत्पादन घटकांची अविभाज्यता. उत्पादनाच्या स्थिर घटकांची संख्या सुरुवातीला जास्त असते, त्यामुळे श्रम या घटकात त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याची क्षमता नसते. स्थिर घटक अविभाज्य असतात. स्थिर घटकात जसजशी वाढ होऊ लागते तसा या घटकांचा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयोग होऊ लागतो. दुसरं आहे उत्पादन घटकांचा पुरवठा लवचिक नसतो. सर्व उत्पादन घटकांचा पुरवठा लवचिक नसणे म्हणजेच ज्या प्रमाणात सर्व उत्पादन घटक उपलब्ध म्हणजे होत नाही, त्यामुळे उत्पादन वाढीस मर्यादा येतात. म्हणून हा घटक बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास येण्यास कारणीभूत ठरतो. तिसरं आहे उत्पादन घटकात संपूर्ण पर्यायता नसते. उत्पादन होण्याकरता 4 उत्पादन घटकांचे एकत्रीकरण करावे लागते. जेव्हा उत्पादनाच्या 4 घटकांपैकी एखादा उत्पादन घटक कमी प्रमाणात उपलब्ध होत असेल तर त्या दुसरा घटक घेऊन उत्पादनात कमी असलेल्या घटकांची जागा भरून काढता येत नाही. काही विशिष्ट परिस्थितीतच ठराविक अवस्थेपर्यंतच एका घटकाऐवजी दुसऱ्या उत्पादनाचा घटक घेऊन उत्पादनात वाढ करता येते. पूर्णपणे एका घटकाला दुसरा घटक पर्याय नसतो. उदाहरणार्थ भांडवलाऐवजी श्रमिक घटक पर्याय नसतो. अंतर्गत व बाह्य बचती मिळवण्यासाठी फायदे. उत्पादन प्रक्रियेत सुधारणा होते. त्याचं कारण उद्योग संस्थेला अंतर्गत व बाह्य स्वरूपाच्या बचती मिळतात. अंतर्गत व बाह्य स्वरूपाचे फायदे मिळाल्यामुळे उद्योग संस्थेच्या एकूण उत्पादनात वाढ होते. अशा रीतीने अंतर्गत व बाह्य बचतीमुळे बदलत्या प्रमाणाचा नियम आपल्याला काय होतो, अनुभवास येतो. आता बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे महत्त्व. या नियमाद्वारे निरनिराळे घटक कोणत्या प्रमाणात वापरायचे याची कल्पना येते. कल्पना कोणाला येते, तर संयोजकाला येते. दुसरं आहे विकसित व अविकसित अवस्थांना उत्पादनाचे तंत्र निश्चित करताना हा नियम कधी येतो, अनुभवास किंवा उपयुक्त ठरतो. उत्पादनातील अडथळे दूर करून उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने हा नियम काय करतो, मार्गदर्शक ठरतो. या नियमांद्वारे घटकांच्या पर्यायतेची कल्पना येऊ शकते. तसेच 5वं आहे, या नियमामुळे उत्पादनाचे घटक परस्परांना किती प्रमाणात पर्यायी होऊ शकतात हे काय होतं, स्पष्ट होतं. 6वं आहे उत्पादनासाठी कोणते उत्पादन तंत्र निवडावे याचे ज्ञान विकसित व अविकसित देशांना होत असते. अशा प्रकारे आपण आज बदलत्या प्रमाणाचा नियम अभ्यासला. तुम्हाला पेपरमध्ये आला हा प्रश्न तर काय करायचं, सुरुवातीला प्रस्तावना आपण लिहितो, त्यानंतर व्याख्या कोणतीही एक व्याख्या लिहायची किंवा 2 लिहिल्या तरी अतिउत्तम. त्यांच्या अवस्था आहेत, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, हे इम्पॉर्टंट आहे. हे लिहिणं आहे तुम्हाला. त्यानंतर गृहीतके, पाठांतर करा आणि मग एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत
उत्पादन यांचं तुम्हाला म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचे आणि त्यानंतर तुम्हाला तक्ता हे तर मात्र खूपच इम्पॉर्टंट आहे. तक्ता आणि त्याचं विश्लेषण आणि आकृती आणि आकृतीचं विश्लेषण एवढं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. हं? आकृती नीट बघून घ्या. अशा प्रकारची आकृती आहे. ओ एक्स अक्षावर श्रमिकांची संख्या, ओ वाय अक्षावर एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे. आणि तक्ता पण बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थित. ठीक आहे. आकृतीचं स्पष्टीकरण आणि बदलत्या प्रमाणाचा नियम अनुभवास येण्याचे कारण आहे. कारण तुम्ही एवढे त्यांचे लिहिलंच पाहिजे असं नाहीये. तुम्ही मुख्य मुद्दा लिहा आणि एका ओळीमध्ये त्यांचं कारण पण लिहू शकता. पेपरमध्ये महत्त्व दिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप छान मार्क्स पडतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.